जाऊ दे आता. मी तर जातो आता म्हणलं भोल्याच्या दर्शनाले महादेवाले, कारण महाशिवरात्री जायचे गर्दी. आता खुलं राहते, फटाफट चढणे आणि फटाफट खाली उतरणे. आता एकटं जावं तरी कसं, एखादा सोबती असता बोला चालले बरं होत होतं. एकटं कसं मल्लू आणि जा लागेल, मल्लू आणि या लागेल. आता कसा आहे, मला लहानपणीपासूनचा एक मित्र होता तुकाराम. हाय बिचारा कुठं गेला का, जेव्हा काम पडन तेव्हा येते तो, नाही तर असं तोंडच दाखवत नाही. जाऊ दे असं तू आपल्या पेरणी घेतल्या का म्हणते तुकाराम भाऊ. अरे आला हो, सकाराम सकाराम. का म्हणजे कशाला आठवण केलं माझी? अरे आठवण म्हणजे आता माझी पेरणी आटोपली, हो तुझी जर पेरणी आटोपली असन दोघं जाऊन येऊ मस्त भोल्याचं दर्शन करून म्हणलं. कुठं पेरणी म्हणत आहे, इथं विहिरीला पाणी नाही, विहीर कोरडी पडून नाही ना, तू पेरणी म्हणत आहे. आता माझ्याकडे होतं तर मी पट पाणी करून आपलं पेरलं, दुसरी पेरणी आहे ना आपली. हो तुझ्याकडे आता पेरणीचा विषय नाहीच आहे. नाही ना, पाणीच नाही कसं नाही आहे ना. नाही. चाल येऊ पुढचं तसं दोघे जण जाऊन भोल्याच्या दर्शनाला. का भोल्याच्या दर्शनाला म्हणताय? इकडं माझ्या घरी भोल्याच्या तांडव चालू आहे ना. तुझ्या घरी भोल्याचा तांडव असा काय? हो, ते भोल्याचा तांडव सकाळ संध्याकाळ किटकिट किटकिट किटकिट. तुझ्या घरी कायची किटकिट होय? आता समजा गावाला सांगत बसू का माझ्या घरी काय किटकिट आहे म्हणून? अरे गावाले नको सांगू राजा, मला सांग, तू मित्राबाई सांग. काही दुःख तुझं झालं असं ना ते सोबत्याबाई सांगायचं असं. कारण तुझ्या डोक्यावरचं वजन कमी होतं. हो का? हो, कसं झालं ते, बायकोचं ऐकावं तर मायेला राग, आणि मायेचं ऐकावं तर बायकोला राग. म्हणजे तुझ्या घरात तुझ्या बायकोचे आणि मायाचे भांडण चालू आहे ना. म्हणजे बायकोकडून बोललं तर बायकोले राग, बायकोला राग. बायकोकडून बोललं तर मायेले राग. मायेला राग. अरे जाऊ दे, हे सगळ्याच्याच घरी आहे, त्याचं तू काही टेन्शन घेऊ नको. ते एक दिवस बरंच होते का. ठीक आहे. बरं मी काय म्हणतो, कसं काय येणं केलं आज माझ्या घराकडे? मग तुझ्याकडे छोटासा काम होता, माझ्याकडे छोटासा का? छोटासा काम होता, बिलकुल छोटासा. या आलेसूर गावामध्ये तो काम कोणीच करू नाही शकत. फक्त मीच करू शकतो. फक्त तूच करू शकते. मीच करू शकतो ना. हो, तूच करू शकते. सांग सांग बिनधास्त सांग. फक्त 50 दे. अरे शेर का रे तुकाराम, त्या दिवशी मी ना तुले 500ची नोट दिली, म्हणे 50 खर्च करतो म्हणे, 450 वापस आणून देतो म्हणे. ते 450 गेले तिकडं, ते 50 गेले, तो मुकही नाही दिसला. 8 दिवस झाले. 8 दिवसाच्या बाद म्हणजे कोण दाखवून राहिला मले. त्या दिवशी झालं कसं, तुमच्याकडून 500 रुपये घेऊन गेलो, समोरच्या दुकानात गेलो, 50 रुपये त्या दुकानदारात दिलो, आणि 450 रुपये परत करायला तुमच्याकडे निघालो होतो. बरं. येता येताच रस्त्यामध्ये माझी तब्येत झाली खराब. उभीच का? उभीच तब्येत खराब झाली. दवाखान्यात गेला? दवाखान्यात गेलो. नवरगावले का? नवरगावले. बाप रे. हो ना राजा, मला समजला तुझा दवाखाना. चल जाऊ दे, ते जाऊ दे, मला आता 50 दे. आता 50 दे. आता 50 दे. पाय, मागचे 500, आताचे 50. उद्या तुला 600 रुपये आणून देतो व्याजासकट. म्हणजे व्याज 500 रुपये, 50 रुपये व्याज. 50 रुपये व्याज उद्या आणून देतो तुला मी. बरं. मी काय म्हणतो, आता माझ्याजवळ पैसे नाही. मग पैसे आहे बायकोकडे. बायको आहे स्वयंपाक कर. बायकोला हे जर असं माहित पडलं, याले त्याला पैसे देते म्हणतो, बायको मायाव का होते असं. म्हणून तू एक काम कर, तू त्या पांठेल्याकडे जाऊन थांब. त्या पांठेल्यावर मी 50 रुपये घेऊन येतो, तुला देतो. त्या पांठेल्यावर त्या दिवशी तसंच केलं. तू पांठेल्यावर येतो म्हणला, दिवसभर त्या पांठेल्यावर मी वाट पाहत राहिलो, आला नाही. तू आज येतो ना. येते ना? ठीक आहे. आता सांगू. नाही, चाय. अहो जाऊ दे, तू चहा घे. हा मग येतो. तू चहा प्यायला आलता का? 50 रुपये मागाले. 50 रुपये मागायला तुम्ही पैसे गिशे नको देत जाऊ द्यायला. मी त्याला सांगलं, त्या पांठेल्या जाऊन थांब म्हणलं. त्या मागस येतो बाय म्हणलं, बायको 50 रुपये मागतो. मी पैसे देईन तवाच का नाही? मी मागीन तवाच का नाही? अहो तुम्हाला माहित आहे का, त्याच्या बायको जाऊन माझं रोज भांडण चालू राहते म्हणते. कापूस येताना बाया गोष्टी करी म्हणते. त्याच्या बायकोचं मायाचं भांडण चालू राहते म्हणून तुला कसं माहित? अहो कापूस येताना बाया गोष्टी करी ना. बरं मला सांग, तुम्ही वावरामध्ये कापूस येचाल जाता का एकामेका चुगल्या लावायले जाता? म्हणजे तुम्हाला बायाले याच्या घरचं त्याच्या घरचं त्याच्या घरचं याच्या घरी म्हणजे रांगून पाहिजे सवय राहते ना. तसं नाही. आता बाया जर बोलत नाही, मग बायाचे नटे नाही सोकल का बरं? म्हणून आता काढते, त्याच्या गोष्टी आठवल्या त्याच्या सांगते. एक गोष्ट तुझी बरोबर आहे. मी सकाळी चौकामध्ये फिरायला गेलो होतो ना, तेव्हा मला पता लागला का त्याच्या आईचं ना बायकोचं मस्त खूप भांडण चालू आहे म्हणून, आणि त्यानं आपल्या आईला घराच्या बाहेर काढलं म्हणून. बायले घरच्या बाहेर काढलं म्हणते. जाऊ दे ना, आपल्याला का करायचं कोणाच्या झगड्याचं, जाऊ दे, आपण आपलं पाहायचं. माझ्या संग नाही होईल ना असं मग. अहो तुझ्या संग कसं होईल, तुझा नवरा आहे ना एवढा जिंदाबाद. अहो तुम्ही पण मांग पुढं पोराचं काही सांगता नाहीत ना. पोरग 5 बसून पोराचं आपल्याला काय करायचं, आपण दोघं राहायचं. आता एवढं सगळं होण्यापेक्षा घरावर ना 7 बाऱ्यावर तुमच्या नाव सोबत माझ्या नाव जोडून टाका नाही तर.
म्हणजे घरावर न सातबाऱ्यावर माया नावासोबत तू नाव जोडू आणि तू कोणाबरोबर पळून गेली तुला कुठं पाहू? आता खरंच नाही पळून जाणार हो का बरं? पायवाजी यायच्यासाठी मी आपलं घरदार सोडून आली, आपलं मायबाप सोडून आली, आपलं गावही सोडून आली आणि याच्यासोबत मी संसार करायला लागली आणि आता खरंच मी पळून जाणार हो का बरं? लग्न ऐवजी पोर आहे मग माय. अहो नाही पळून जाशील, पण मा म्हणणं असं आहे का मी जिवंत आहो तोपर्यंत कशाले बा कोणाचं नाव लावा तुम्हाला नावावर? अहो तुम्ही जिवंत आहात, तुम्ही जिवंत आहात मला माहित आहे, हा. पण तुम्ही मेल्यानंतर मी माझं नाव चढणारच आहे ना बरं. म्हणजे मी मरणार आहो म्हणून तुला माहित आहे का? एक काम कर ना, आताच मारून टाक ना, तो नाव चढते आपोआपच. अहो नाही व नाही, हा. पण आता तुमच्या नावासोबत आता जिवंतपणीच जर नाव चढल्यात मग मला समज आनंद ना होईल का बरं? जिवंतपणीच नाव चढलं. पण मला सांग, तू कापूस वेचायला गेलती 2 दिवस झाले, जास्त बोले नाही. वावरातून आल्याबरोबर कशी किरकिर किरकिर लावली हे नाव जोडा कोणती बाई होय तुला सांगणारी? येतं आहे का ते बाई? कोण होय बाई? बायकोला चढवणारी आहे का येतं? सांग कोण होय तर? अहो कोणत्या पायाने नाही चढवलं मले हा. आणि मी चढीन का बरं? मला असं वाटलं म्हणून मी म्हणून राहिले तुम्हाला. असं वाटले म्हणून राहिली. माणूस शेतातून ठकून पाकून आलं, आता संध्याकाळ झाली, दिवसभर उपाशी राहते माणूस, दुपारच्या जेवणावर राहते. भूक नसून लागली का? चांगलं जेवण द्यावं हे नाही दिसत. ह्या पा हाडाचा सांगाडा, चांगलं 4 टाइम खावं न राहावं हे नाही दिसत. काका 7 बार यावं घराच्या याच्यावर तुमच्या नावासोबत नाव जोडा. हे कोण चांगलं का धंदे तुले? हे एका थापणी मध्ये 100 दाना पण तरी. मी असं म्हणलं का माझ्या नावीच करा बा म्हणून? तुमच्या नावासोबत माझं नाव जोडा म्हणलं, एवढंच म्हणलं फक्त. आता एका शब्दामध्ये तुला समजून नाही राहिलं का? सांगून राहिलो तर अहो, जोडून टाका ना. का जोडून टाका लावलं? तुमच्या नावासोबत नावच तुमचं आलं म्हणलं काढू फक्त. का तुही? आता टाट आणते जेवणाचं का कसं? अहो, स्वयंपाक काय स्वयंपाक? तू इथं अहो, असे लोकं करावं, महाराज थांब सकारा भाऊ, जरा तमाना घे. डोळे काढून इकडं सकारा भाऊ, डोळे काढतो बाहेर. हा तमाना घे. जमाना म्हणजे बापा एवढी ती मर्दारकी बाहेर आली का? म्हणजे मतावर कसं आहे? सावत आहे काय बाबा? नवरा बायकोचा झगडा भांडण आहे का? आपलं घर बंद करून काय तर अंदर घराच्या दरवाजामध्ये काय तर नवरा लागत भांडण करायचं? तुला माहित नाही, मानलं तर मान देण्यात मोठा देवा मी. एवढ्या चौकामध्ये तुम्ही एवढ्या लोकांसमोर तुम्ही झगडा भांडण करून राहिले का? विचार करते गावातले लोक आपल्या? अहो चौकामध्ये म्हणजे घरातच चालू होतं, महाराज जागांनी परत आली चौका. परत आली म्हणजे मारायला धावण्याचं म्हणजे परत नाही का? तुमच्यासारखे आडवे होते ना मग. बरं महाराज झाड तयार झाली रे, एवढंच काय झालं बरं? एवढं असं म्हणजे मग हे का म्हणून राहिली मले? 7 बाऱ्यावर घराचं तुमच्या नावासोबत मा नाव जोडा म्हणून राहिली. घरावरनं 7 बाऱ्यावर हा. तुमच्या नावासोबत बायकोचं नाव जोडा म्हणताय. काय चुकीचं बोलताय, काय वाईट बोलताय? अरे वा नाग्या भाऊ, का चुकीची बोलत आहे? बरं मला सांगा, मी ना आपल्या नावासोबत तिचं नाव जोडलं आणि ते का पळून गेली, तुम्ही येऊ लाग यान का माझ्यासोबत पाहू लागाल मग? अरे वा सकाराम भाऊ, किती जुन्या विचाराचा माणूस आहे का तू? आता त्या बायकोला पळून जात असत तर पहिलेच पळून गेली असती. आता त्या सोबत एवढे वर्ष संसार केली असती का? आता जवळपास 25-30 वर्ष झाले त्यासोबत संसार करताय. आता तुमचे 2 लेकरं बाळ आहेत, हे लग्नाचे झाले आणि आता ती बायको पळून जाणार आहे का? अहो हो नाही पडणार. मग एवढा भरोसा नाही तुमच्या बायको? अहो भरोसा आहे मा का म्हणणं हा. आहे, मी जिवंत आहो ना, मी जिवंत आहो पण कशाला पाहिजे बा? कोणती गरज आहे बा? तुझं म्हणणं बरोबर आहे. हा. तू जिवंत आहे म्हणून बरं आहे, पण मला सांग, तू मेल्यानंतर त्या घरावरनं त्या 7 बाऱ्यावर त्यानंतर कोणाचं नाव चढणार आहे? अहो मी मेल्यानंतर माझ्या बायकोला चढणार आहे. मेल्यानंतर चढणार आहे ना? हो. तर मेल्यानंतर तो हक्क, तो अधिकार आणि तो सन्मान त्या बायकोला देण्यापेक्षा तू जिवंतपणे जर तुझ्या आपल्या बायकोला तो सन्मान, तो अधिकार, तो हक्क जर दिला तर काय वाईट आहे? हे गोष्ट तुमची बरोबर आहे म्हणा. मग अरे मेल्यानंतर तो सन्मान देण्यापेक्षा जिवंतपणे तो सन्मान तुम्ही आपल्या बायकोला दिला हा. ना, तर बायकोच्या मनात या प्रति इज्जत पुन्हा वाढेल. अरे ज्या घरामध्ये तुझी बायको राबते ना, बायकोला वाटत का हे घर माझ्या नवऱ्याच नाही तर माया सुद्धा आहे. ज्या वावरामध्ये तुझ्यासोबत तुझी बायको राब दिवस रात्र राबते ना, ते वावर सुद्धा तुझ्याच नाही तर तुझ्यासोबत त्या बायको सुद्धा वावर आहे असं तिला वाटत आणि पुन्हा चांगल्या आनंदाने ते काम करून त्या वावरामध्ये. हे गोष्ट बरोबर आहे तुमची. मग बरं आता तुम्ही म्हणताच ना, हा. तर करून टाकू. मी म्हणतो म्हणून सकाराम भाऊ, मी म्हणतो म्हणून किंवा माझ्या कोणी येऊन सांगतं म्हणून नाही करायचं. हा. तर आपल्या बायकोसाठी तो प्रेम, ते इज्जत, ते सन्मान आहे ना बायकोचा, तो तुझ्या मनातून आला पाहिजे, तुझ्या मनातून. अहो तुम्ही काही विचारायचं कामच नाही, मला बहुत प्यार आहे बायको. आहे ना प्यार? बहुत प्यार आहे. याच प्रेमापोटी तू आपल्या बायकोचं नाव तुझ्या नावासोबत 7 बाऱ्यावर घरावर चढवून घे. बिलकुल. अरे मी सुद्धा माझ्या बायकोचं नाव चढवलं माझ्या नावासोबत.
मग बायकोला एक खुश असं झाली. अरे बायकोला संध्याकाळी गुलाबजाम बनवले. बाप रे. अरे सकाराम भाऊ हे सुखी संसाराचे फंडे आहे. बायको सुखी तर आपण सुखी. बरं मी काय म्हणतो ना आणि आपलं- असं तर नाही म्हणता ना ते का घर आणि जमीन मॅच नाव करून देऊ. नाही नाही तसं फक्त कसं. नावासोबत नाव जोडत नावासोबत नावच जोडत. हो द्या ना तिच्या मनासारखं. बरं बरं आता काही हा. टेन्शन घेऊ नका कोणतं तुम्ही. मी काय अहो, मी सांगत आहोत तुम्हाला आता तुम्हाला आमचा झगडा सोडवायला याची काही गरज पडणार नाही. म्हणणार नाही ना. पडणार नाही. चला येतो मग आता. होय होय शांत इकडे. बरं मी काय म्हणतो जे काही कागदपत्र लागते तू काढून घेऊन ये. 4-8 दिवसांना आपण चाललं जाऊ आणि घरावर सातबाऱ्यावर माझ्या नावासोबत तुझं नाव जोडून टाकू. हो, हो. ठीक आहे ना. असली वाटते हा. बरं मी काय म्हणतो आज चांगला आनंदाचा दिवस आहे. काहीतरी बनव खाले. गोडधोड बनवते ना. गोडधोड खाऊ. हा. गोलगुंडे बनवणं. अहो अंडे गोलगुंडे म्हणजे नाही मी खात नाही ते. दुसरं काहीतरी गोड बनवते. दुसरं बनवते. बनवते. आता हे आहे शाकाहारी मी आहे मांसाहारी. एक काम कर माय पोट कसा 2 दिवस गडबड वाटत आहे. मिरची भजी बनवते. मिरची भजी बनव मग पोट तरी साफ होईल. हो. ठीक आहे चलो मग. बघितलं मंडळी, महिलांना पुरुषासोबत समान अधिकार भेटावा असं म्हणलं जातं. पण समान अधिकार देताना ही पुरुषप्रधान संस्कृती सहज देते का हो? सहज देत नाही. त्यासाठी स्वतःच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी महिलांना पुढे यावं लागेल. मंडळी, नवरा गेल्यानंतर बायकोच्या नावानं संपत्ती होते, परंतु जिवंतपणी नवरा सुद्धा संपत्तीतला वाटा द्यायला तयार होत नाही. ही परिस्थिती आहे आणि म्हणून महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी अधिकारासाठी स्वतः हाणावं लागेल आणि स्वतःचे हक्क आणि अधिकार मिळवावं लागेल. मंडळी, समान वागणूक, समान संधी आणि समान अधिकार हा महिलांना भेटला पाहिजे असं वाटतं. मंडळी, मुलींना सुद्धा मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलीला शिकू दिलं पाहिजे, तिला फुलू दिलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं स्वागत करा म्हटलं तर घरामध्ये कोण विरोध करतं? सर्वात पहिला विरोध होते महिलेचाच. घरातली महिलाच महिलेचा विरोध करते. तो कसा करते याचं सुंदरसं चित्र पुन्हा एकदा आपल्या डोळ्यापुढे उभं करतो.